कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण भगवान की जय। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवंताच्या चरित्राचं चिंतन आपण करीत आहोत। हे चरित्राचं चिंतन करत असताना भगवंताच्या अवतारापासून ते कंस वधापर्यंतचा विचार आपण केला। त्याचे काही आध्यात्मिक अर्थ आपण प्रत्येक प्रवचनातून पाहत आलो। भगवान अवताराला येतात म्हणजे ते नेमकं कोणत्या वंशामध्ये येतात इथून आपण सुरुवात केली होती। यदुवंश म्हणून भगवंताच्या अवताराचा जरी सांगितलेला असला, तात्विक पद्धतीने तो चंद्रवंश आहे। यदुवंशामध्ये जन्म आहे, त्यामुळे यादव कुळ असं म्हणून भगवंताच्या अवताराच्या संबंधाने कुळाचा विचार केला जातो। ययातीला जो यदू नावाचा मुलगा, त्या यदूपासून निर्माण झालेले यादव, त्या यादवाचा दोन पद्धतीने विचार केला, एक अंधक आणि दुसरी वृष्णी असा विचार आपण करून आलो। एक अंधक कुळ आहे आणि दुसरं वृष्णी कुळ आहे। त्या अंधक कुळाची एक कथा अशी सांगितली जाते की अंधकाचा मुलगा कुकर आहे, कुकराचा मुलगा धृष्णू आहे, धृष्णूचा मुलगा कपोतरोम आहे, कपोतरोमाचा मुलगा तैतरी आहे, तैतरीचा मुलगा पुनर्वसू आहे, पुनर्वसूचा मुलगा आहुक आहे, आहुकाचा मुलगा हा उग्रसेन आहे आणि या उग्रसेनाचा मुलगा हा कंस आहे। अशी आपल्याला कंसाच्या संबंधाने यादव परंपरा सांगितली जाते। आणि यादव कुळामध्ये जो दुसरा वंश सांगितला तो वृष्णी वंश सांगितला, आणि त्या वृष्णी वंशामध्ये वसुदेवाचा अवतार आहे आणि वसुदेवाच्या पोटी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार आहे। हे दोन्हीही यादव कुळ। याच्यामध्ये हे जे मथुरा राज्य आहे हे राज्य गणराज्य म्हणून सांगितलं, संघराज्य म्हणून सांगितलं। मागे याच्यावर आपण बोलून आलो आणि नागरिक शास्त्राचा नेमकं संघराज्याच्या संबंधाने काय विचार आहे हेही आपण ऐकून आलो पहिल्या 2-3 प्रवचनामध्ये। हे जे गणराज्य आहे या गणराज्याच्या राजाचा राज्याभिषेक होत नाही। याला कारण ययातीने दिलेला शाप आहे, त्याच्याबद्दल आपण मागे बोलून आलो। ययातीने का शाप दिला होता? त्याला जेव्हा तारुण्य पाहिजे होतं तेव्हा तारुण्य यदूने दिलं नाही। यदू थोरला आहे तरी त्यांनी दिलं नाही, पण ययातीचा जो 5वा मुलगा पुरु त्यांनी मात्र तारुण्य दिलं, आणि म्हणून ययातीने अशा पद्धतीचा शाप दिला की तुमचा राज्याभिषेक होणार नाही। त्यामुळे मथुरेचं राज्य हे गणराज्य सांगितलं जातं, संघराज्य सांगितलं जातं। आणखीन एक विचार आपल्याला इतिहासाने असा सांगितला आहे की राज्याभिषेक ज्या राजाचा होतो त्या राजाला पराजित करणं सोपं असतं, पण गणराज्याचा जो प्रमुख असतो त्याला पराजित करणं सोपं नाही, ते कठीण आहे। त्याची एक भूमिका अशी इतिहासाने आपल्याला सांगितली की गणराज्यातली जी काही माणसं असतात ती फार एकोप्याने राहत असतात, संघराज्यातली जी माणसं असतात ती फार एकोप्याने राहतात। राजशाही वेगळी आणि संघराज्य वेगळं। राजेशाहीमध्ये राजा जसा बोलत असतो तशी प्रजा वागत असते, पण गणराज्यामध्ये राजाच कुणी नसतो, त्यामुळे सगळेजण बोलतात आणि सगळेच एकोप्याने राहत असतात। ही संघराज्याची स्थापना आपल्याला सांगितली जाते। जरासंध जेव्हा एका एका राज्याचा नाश करत त्या राजाला पराजित करत 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 निघाला आणि त्याची नजर मथुरेवर पडली आणि त्याला असं वाटायला लागलं की हे मथुरा राज्य आपल्या ताब्यात आलं पाहिजे।
काहीही करून ताब्यात आलं पाहिजे. त्याच्या काही जवळच्या प्रधानमंत्रींनी सांगितलं की बाबा हे राज्य तुम्हाला ताब्यात घेता येणार नाही, कारण या राज्याची गणराज्य म्हणून स्थापना आहे. त्यामुळे याचा असा कोणी प्रमुख नाही आहे की त्या प्रमुखाला किंवा त्याचा राज्याभिषेक झालेला असा राजा नाही की त्या राजाला मारलं म्हणजे सगळं राज्य ताब्यात आलं, असं होत नाही इथं. त्यामुळे तुम्हाला हे ताब्यात घेता येणार नाही किंवा हे मथुरा आपल्या हातामध्ये आणता येणार नाही. मग काय करावं लागेल? कौटिल्यांच्या अर्थशास्त्रामध्ये गणराज्याच्या संबंधाने एक वाक्य आलं आहे, मी मागे बोललो आपल्याला त्या संबंधाने. त्यांनी असं सांगितलं की एखाद्या गणराज्याचा किंवा संघराज्याचा जर आपल्याला नाश करायचा असेल किंवा ते संघराज्य जर ताब्यात घ्यायचं असेल तर एक काम करा. काय करा? काही नाही, त्यांच्यात भांडणं लावा, एवढंच करा, दुसरं काही करू नका. त्यांच्यात भांडणं लागली की त्यांची शक्ती कमी होते आणि त्यांची शक्ती कमी झाली की ते राज्य आपल्याला ताब्यात घेता येतं. आणि मग जरासंधाने विचार केला की हे संघराज्य असलेलं मथुरा आपल्या ताब्यात घ्यायचं असेल तर काय करावं लागेल. आणि मग जरासंधाने युक्ती लढविली. उग्रसेनाचा मुलगा जो कंस, त्या कंसाकडे पाहिलं आणि त्या कंसाशी मैत्री केली. एवढंच नाही, जरासंधाने आपल्या अस्ती आणि प्राप्ती अशा 2 मुली कंसाला देऊन टाकल्या. कंसाबरोबर त्यांचं लग्न केलं, म्हणजे कंस हा जावाई झाला आता. आणि मग जावयाला आमंत्रण द्यायचं अधिक महिन्याचं, तेव्हापासून चालत आलं आहे अधिक महिना. सोन्याची अंगठी करतो म्हटले, त्याला बोलवून घेतलं, अंगठी केली, जीव घातलं. आणि मग जीव घालता घालता हळूच त्याच्या कानात भरवायला सुरुवात केली. अहो काय हे तुमचं संघराज्य, कसलं हे राज्य तुमचं? मला असं वाटतं की ह्या सगळ्या राजाचा राजा म्हणून तुम्ही असावेत, माझा जावई असावा असं मला वाटतं. राजगादी स्थापन झाली पाहिजे, त्याच्यावर कंस म्हणून मथुराधिपती कंस म्हणून राजा झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. पण काय हे तुमचे वडील उग्रसेन, असं नाही तसं नाही. बरं तो दुसरा वंशिनी नावाचा जो वंश आहे त्याच्यामधला तो अक्रूर, काय त्या अक्रूराचं घेता, काय त्या वसुदेवाचं घेता, असे कान भरवायला सुरुवात केली. कुणी? जरासंधाने. कोणाचे? कंसाचे. थोडक्यात काय, सासरे आणि जावयाचे. त्याने कान भरवायला सुरुवात केली. आणि तसा त्या कंसाला त्याचा परिणाम झाला. आणि कंसाने विचार केला की मामा हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, काय करावं लागेल? तुम्ही याच्यातनं बाजूला पडा. पहिलं जरासंधाने सांगितलं तुमचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करा. सावलीखाली, एखाद्या झाडाच्या सावलीखाली दुसरं झाड वाढत नसतं, तेव्हापासून मन चालत आली आहे. म्हणून बरीच झाडं बाजूला निघायला लागली, नाही का? तुम्ही तुमचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करा. स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली. आणि मग त्यांच्यामध्ये भेद निर्माण केला कंसानी. आणि हे कंसानी भेद निर्माण करता करता कंस सगळ्यांना ताब्यात घेण्याकरता काही कंसाच्या बाजूने झाले, काही अक्रूराच्या बाजूने झाले. काही वसुदेव आणि अक्रूर हे दोघं दोघंही एकाच वंशातले, वृष्णी वंशातले. या दोघांनी त्याच्या विरोधात, कंसाच्या विरोधात बंड पुकारलं. परंतु या दोघांमध्ये काही जमेना, युद्ध होऊ लागले. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे काय झालं? कंसानी आपले वडील असलेले जे उग्रसेन आहे त्या उग्रसेनाला बंदीखान्यामध्ये टाकलं. या संपूर्ण मथुरेचा मी राजा म्हणून स्वयं घोषित करून टाकलं. अक्रूराला, वसुदेवाला नजरकैद करून टाकलं. या दोघांचं काही चालेना. अशा पद्धतीने स्वतःची ताकद कंसाने वाढविली. आणि कंस मथुराधिपती राजा म्हणून कंसाचा जय जयकार सुरू झाला. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय. अंबरीश वरद श्री भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. एखाद्या राजाला राजगादी मिळाली, तो मथुरेचा राजा म्हणून राजसिंहासनावर बसला. आणि राजसिंहासनावर बसून हा सगळा राज्यकारभार चालवू लागला. कंसाची वृत्ती वरचेवर वाढते आहे आणि ती वाईट अशा पद्धतीची प्रवृत्ती वाढते आहे. जरासंधाची साथ घेतली, या सगळ्यांना ताब्यात ठेवलं. मथुरेचा राजा म्हणून कंस वावरू लागला, त्रास देऊ लागला मथुरेतल्या लोकांना, किंवा मथुरेमध्ये जेवढं काही संघराज्य आहे त्या सगळ्यांना त्रास देऊ लागला. हुकुमशाही चालू केली. आणि
मग या सगळ्याचा परिणाम या संघराज्यामध्ये हाहाकार माजला. सुख कुठं पाहायला मिळेना, सगळी जनता दुःखी झाली. या कंसाचं ओझं पृथ्वीला होऊ लागलं. मी मागे एक वाक्य बोललो की कंसाचं ओझं होतं, याच्यातला अर्थ आहे कंस नावाच्या प्रवृत्तीचं ओझं होतं. कंस ही व्यक्ती म्हणून बघू नका, कंस ही एक वृत्ती आहे आणि या वृत्तीचे अनेक विकार निर्माण झालेले आहेत. काम नावाचा विकार, क्रोध नावाचा विकार, लोभ नावाचा विकार, या सगळ्यांचं ओझं झालं. पृथ्वीने गाईचं रूप घेतलं, ब्रह्मदेवाला प्रार्थना केली. ब्रह्मदेव भगवंताकडे जातात, भगवंताला प्रार्थना केली. पृथ्वीनं गाईचंच रूप धारण का केलं हेही आपण बोलून आलो. पृथ्वी गाईच्या रूपाने ब्रह्मदेवाकडेच का जाते हेही आपण मागं ऐकून आलो. ब्रह्मदेव भगवंताकडे जातात तेव्हा कशा पद्धतीने प्रार्थना करतात हेही आपण ऐकून आलो. भगवंताच्या समोर उभं राहताना कसं हात जोडून उभं राहावं आणि कशा पद्धतीची प्रार्थना करावी, अवतार घ्या देवा हे सांगताना कशा पद्धतीने विनंती करावी, त्या पद्धतीने ब्रह्मदेवानी दोन्ही हात जोडले. भगवंताने आकाशवाणीतून सांगितलं की मी अवतार घेणार आहे, काळजी नसावी. ब्रह्मदेवाने ती आकाशवाणी पृथ्वीला सांगितलं, म्हणजे गाईच्या रूपाने आलेल्या पृथ्वीला सांगितलं. ती पृथ्वी माता निघून गेली. भगवंतानी योग्य वेळ आल्यानंतर अवताराचं ठरवलं. अवतार घेताना भगवंतानी शेषाला सांगितलं चला अवतार घ्यायचा आहे. शेषाने सांगितलं देवा नको. म्हटले का? राम अवतारामध्ये माझी काय फजिती झाली हे मी बघितलं आहे. राम अवतारामध्ये मी लक्ष्मण झालो आणि लक्ष्मण झालेला मी 14 वर्ष मला वनवास विनाकारण भोगावा लागला. अन्न पाण्याविना मला राहावं लागलं. आता माझ्या लक्षात आलं की तुझ्याबरोबर आलं की त्रासच असतो. नको म्हटले मला नाही अवतार घ्यायचा, तुझ्या तू जा. भगवान हसायला लागले आणि भगवंतांनी सांगितलं शेषा तसं नाही, मी आता जो अवतार घेणार आहे ना त्यामध्ये एक बदल करू. त्यावेळेस राम अवतारामध्ये तुम्ही लहान होता, मी मोठा होतो. आता तसं नाही, आता मी लहान होतो, तुम्ही मोठे व्हा. मग तर काही हरकत नाही ना. शेषांनी तरी विचारलं मला जरी मोठा भाऊ म्हटला असला तरी माझ्या हातात काही ठेवणार आहे का नाही, का धाकट्याच्या हातात कारभार सगळा? तसं काय आहे का? नाही, काळजी करू नका, तुम्ही जे सांगेल त्या पद्धतीने ऐकेन. शेष बलराम बळीभद्र या नावाने अवतार घेण्याकरता देवकीच्या पोटी 7वा गर्भ म्हणून जातो. त्याच्या अगोदरचे 6 गर्भ काय आहेत ते कळाले. 6 गर्भाची कथा हिरण्यकशिपूच्या अनुषंगाने मी सांगून आलेलो आहे. हा 7वा गर्भ बळीभद्राचा आहे, 8वा भगवंताचा अवतार आहे. श्रावण वद्य अष्टमीला भगवंतांनी अवतार घेतला तेव्हा 8 वर्षाची ती मूर्ती होती. वसुदेव भगवंताला पाहत राहिले. देवकी तर भगवंताकडे बघून सोडा मिठी, लपवा जगजेठी, जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल, अशा पद्धतीच्या विनवण्या करू लागली. जनी कंसासी कळेल आणि माझ्या बाळाशी मारेल. कधी कधी देवकीच्या शब्दातली गंमत कळत नाही. देवकी पहिल्यांदा म्हणते लपवा जगजेठी, सोडा मिठी, लपवा जगजेठी. जगजेठी या शब्दाचा अर्थ आहे जगाचा मालक. हे देवकी म्हणते हा जगाचा मालक आहे असा शब्द वापरते. आणि जगाचा मालक असा शब्द वापरल्यानंतर भगवंताला असं वाटायला लागतं की जगाचा मालक म्हणून जर देवकी माझ्याकडे बघायला लागली तर पुत्रप्रेमाने ती माझ्याकडे पाहणार नाही. आणि म्हणून याच्यात थोडासा बदल केला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यावर असणारी जी काही भगवंतांनी त्याच्या माया पसरली. आणि मग भगवंतांनी माया पसरल्यानंतर तीच असणारी देवकी जणी कंसाशी कळेल आणि माझ्या बाळाशी मारेल. सर येत मस्के सर या बसा. माझ्या बाळाशी मारेल अशा पद्धतीची भाषा बोलू लागली. याच्यातही भगवंतांनी एक लीलाच केलेली आहे. शेवटी भगवंताला डोक्यावर उचललं. वसुदेव निघाले नंदाच्या घराला म्हणून आपण ऐकून आलो. निघाल्यानंतर मंद पाऊस का पडत होता हे ऐकलं. शेषाने कशा पद्धतीने छत्र धरलं हे ऐकलं. भगवंताच्या या अवतारामध्ये चंद्राला आनंद झाला, मेघाला आनंद झाला, दिशा प्रसन्न झाल्या. का प्रसन्न झाल्या याची सगळी कारणं आपण ऐकून आलो. मी फक्त काय काय झालं हे सांगायला लागलो आहे. याच्यातला विस्तार करत नाही, कारण हा विस्तार आपण महिनाभर करत आलो आहे. काय काय झालं याच्यामध्ये? चंद्राला आनंद झाला आहे. भगवान अवताराला येतात चंद्राला आनंद झाला का? कारण चंद्र म्हणतो की इथं माझ्या वंशात अवतार होणार आहे. बुधवार नावाचा जो वार आहे त्या वाराला आनंद झाला. भगवंतांनी जो अवतार घेतला ते रोहिणी नक्षत्र आहे.
त्याच्यातही एक गमक असं सांगितलं जातं, भगवंतांनी रोहिणी नक्षत्रावर अवतार का घेतला? कारण भगवान विचार करतात, खरं तर माझ्या 2 आया आहेत, त्यातली एक देवकी आहे आणि दुसरी रोहिणी आहे. वसुदेवाच्या 2 पत्नी, एकीचं नाव देवकी आणि दुसरीचं नाव रोहिणी. उद्या माझा अवतार इथं देवकीच्या पोटी झाल्यानंतर सगळेजण देवकीचंच नाव घेत राहतील. रोहिणीला मनामध्ये काहीतरी वाटेल, काय हे सगळं सारखं देवकीचंच नाव आहे, असं तिच्या मनामध्ये येऊ नये म्हणून रोहिणीचंही नाव घेतलं जावं याच्याकरता भगवंतांनी जे नक्षत्र निवडलं ते रोहिणी नावाचं नक्षत्र निवडलं. कारण भगवंताचा अवतार सांगताना आपल्याला देवकीच्या पोटी आणि रोहिणी नक्षत्रावर असं म्हणावं लागतं. गोकुळाष्टमीला कीर्तन करताना आम्हाला असंच म्हणावं लागतं आणि याच्यामध्ये रोहिणीचंही नाव आलं आणि देवकीचंही नाव आलं. भगवंतांनी ती एक लीला साधली. भगवान निघाल्यानंतर यमुनेने रस्ता अगोदर दिला नाही, नंतर दिला. याची कारणं आपण पाहिली, अनेक कारणं मी सांगितली या संबंधाने. भगवान पलीकडे येतात आणि मग गोकुळाकडे सगळीकडे आनंद निर्माण होतो. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अशी आपण प्रमाणं पाहिली. आणि मग वसुदेवानी भगवंताला तिथं ठेवल्यानंतर माया डोक्यावर घेऊन वसुदेवजी निघाले, तेव्हा एक भगवान हसले. खरं तर एक सांगू का, कृष्णचरित्राचा अभ्यास करताना भगवान कधी कधी हसले असं एक स्वतंत्र अभ्यास करता येण्यासारखं आहे. कृष्णाचं हास्य एवढा जर विषय घेतला तर त्याच्यावर सुद्धा महिनाभर बोलता येण्यासारखं आहे. मला बोलायला लावू नका, सारखं आहे असं मी म्हटलो, बोलण्यासारखं आहे. तुम्ही विषय घेऊन अभ्यास करू शकता. कृष्ण परमात्मा कधी कधी हसला, भगवंताचं हसणं कधी कधी झालं. बघा तुम्ही, शेषानी प्रश्न विचारल्यानंतर भगवान हसतात. इथं धनी कृष्णाशी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल असं जेव्हा देवकी म्हणते तेव्हा भगवान हसतात. यमुना नदी रस्ता देत नाही तेव्हा भगवान हसतात. यमुनेने रस्ता दिला तेव्हा भगवान हसतात. माघारी तिकडं गोकुळात आल्यानंतर वसुदेवानी भगवंताला यशोदेच्या जवळ ठेवलं आणि यशोदेच्या जवळची माया डोक्यावर घेऊन निघाल्यानंतर तेव्हा एकदा भगवान हसतात. का हसतात? कारण भगवान म्हणतात, काय गंमत आहे, मी परमात्मा, मला खाली ठेवलंय आणि मायेला डोक्यावर घेऊन निघायला लागले. ही जर माझ्याच बापाची परिस्थिती असेल तर बाकीचं काय होत असेल? माझाच बाप जर मला सोडत असेल आणि मायेला डोक्यावर घेत असेल, म्हणजे संसाराला डोक्यावर घेत असेल, तर बाकीच्याची काय परिस्थिती? भगवान तेव्हा सुद्धा हसतात. निघाले, माया डोक्यावर घेऊन निघाल्यानंतर वसुदेवाला चिंता पडली. येताना आपल्याला रस्ता दिला यमुनेने, पण आता जाताना ही यमुना रस्ता देईल का नाही अशी शंका होती. पण काठावर आल्याबरोबर यमुनेने रस्ता दिला. भक्तिशास्त्रामध्ये असं वर्णन केलं आहे की भगवान टोपलीमध्ये होते म्हणून यमुनेने रस्ता देणं ठीक आहे, पण माया डोक्यावर असताना यमुनेने रस्ता का दिला? खरं तर ही माया आहे ना, मग का दिला? त्याच्यामध्ये यमुनेचा विचार असा आहे, यमुना विचार करते ही माया आहे आणि ही माया फार विचित्र आहे. हिच्याशी भांडणं करायला लागल्यानंतर ही आपल्यालाच त्रास देईल. भांडकुदळ्या बायकोला अगोदर जाऊ दिलेलं बरं. जी भांडणं करते त्या बाईला जागा दिली की विषय मिळतो, महिनाभर चांगलं ऐकायला मिळतं, चिंता राहत नाही. पहिल्याच दिवशी जी भांडणारी बाई असते तिला जर म्हटलं तुला जिथून महाराज दिसतात तिथं जाऊन बस, असं पहिल्यांदाच चांगली जागा दिली तर मग तिनं ऐकू नाही तर न ऐकू, पण आपल्याला चांगलं ऐकायला मिळतं. ही साधी गोष्ट आहे. भगवंतांनी ती सुद्धा एक लीला केली असं म्हणायला हरकत नाही. यमुनेने रस्ता दिला. वसुदेवजी येतात. माया डोक्यावर घेतलेली असल्यामुळे तुटलेली साखळदंड पुन्हा बांधली जातात. भगवान इथं दुसऱ्या दिवशी कळाल्यानंतर सगळ्या गोकुळामध्ये आनंद होतो. अनेक गोपिका भगवंताला पाहण्याकरता येतात. भगवंताचं ते रूप कसं आहे हेही आपण बघितलं. भगवंताचे वेगवेगळे संस्कार कसे झाले हेही आपण बघितलं. जन्माचा संस्कार कसा झाला, नाव ठेवण्याचा संस्कार कसा झाला हेही आपण बघितलं, ज्याला नामकरण विधी म्हटलं जातं. कर्णम भद्रम कर्णेभी शृणुयाम देवाः, अशा पद्धतीचा जयघोष भगवंताच्या कर्ण जी कान टोचायचा विधी असतो त्याच्या वेळेस केलेला आहे. नाव ठेवण्याचा विधी झाला आहे. गर्गाचार्य येतात. गर्गाचार्यांनी कृष्ण हे नाव सांगितलं. त्या कृष्ण नावाचे अनेक अर्थ मी सांगून आलो की याच्यातला क म्हणजे काय, याच्यातला रू म्हणजे काय, याच्यातला श म्हणजे काय, याच्यातला न म्हणजे काय, याच्यातला विसर्ग म्हणजे काय, याच्यातला कृ आणि याच्यातला श्न याच्यामध्ये काय सांगायचं आहे नेमकं, किंवा याच्यातला कृष आणि याच्यातला न याच्यामध्ये काय सांगायचं आहे, याचे काही तात्विक अर्थ आपण पाहून आलो. भगवान रांगायला लागले. त्याचं रंगनाथ असं वर्णन केलं. भगवंताचं रांगणं नेमकं कसं आहे हेही आपण बघितलं. का रांगायला लागले हेही बघितलं. रांगत असताना भगवंतांनी दोन्ही हात असे पृथ्वीवर ठेवलेले आहेत. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. डाव्या का गुडघ्याने रांगायला लागले? गुरुवर्य दादा जो अर्थ सांगतात तो अर्थही मी सांगून आलो. पण भगवंतांनी असे हात का ठेवले
याचा भक्तिशास्त्राने अर्थ असा केला आहे, भगवान पहिल्यांदा पृथ्वी मातेला असा हात लावतात म्हणजे पृथ्वी मातेच्या पाठीवरनं ती कौतुकाची थाप करतात. याचं कारण आहे ते पृथ्वीला म्हणतात, काय गं पृथ्वी, तुझ्यासारखं सहनशील जगात कोणी नाही. ही कौतुकाची थाप टाकण्याकरता भगवान हात लावतात. तळवे तळहात टेकीत मृदुस्पर्श पृथ्वी मातेला केला. पृथ्वी माता आनंदित आहे का? कारण भगवंताचा हस्तस्पर्श झालेला आहे. आनंद चालला. भगवान हळूहळू मोठे झाले, खोड्या करायला लागले. काय काय खोड्या केल्या ह्या तुमच्या चांगल्या लक्षात आहेत, कारण त्या आपल्याच आहेत, त्यामुळे मी ती सांगत नाही. आता चोऱ्या काय काय केल्या हे आपण ऐकून आलो. चोरी करण्यामधले काही आध्यात्मिक अर्थ पाहिले. भगवंतांनी चोरी करण्याच्या पाठीमागटलं राजकारण काय आहे हे बघितलं. भगवान चोरी करतात त्याच्या पाठीमागटलं धर्मकारण काय आहे हे बघितलं. भगवान चोरी करतात त्याच्या पाठीमागं भक्ती कारण काय आहे हे बघितलं. आणि भगवान चोरी करतात त्याच्या पाठीमागटलं अध्यात्म कारण काय आहे हे बघितलं. 4 कारणं भगवंताच्या चोरीची 4 दिवस आपण ऐकत होतो. याच्यातलं राजकारण असं होतं की हे सगळं दही दूध मथुरेला विकायला जातं. खरं तर मथुरा ही आपला शत्रुपक्ष आहे आणि दही दुधामुळे शत्रुपक्ष दुष्टपुष्ट व्हायला लागला आहे. आणि ज्यांच्या जीवावर आपल्याला हे सगळं लढायचं आहे ते गोपाळ मात्र असे कृष्ण व्हायला लागलेले आहेत. आपल्या लोकांना मुलांना उपाशी मारायचं आणि शत्रुपक्षाची ताकद वाढवायची हे चुकीचं होऊ लागलं आहे. मग शत्रुपक्षाची ताकद कमी करायची असेल तर त्यांना पोच होणारी रसद अगोदर बंद केली पाहिजे. म्हणून दही दूध बंद केलं पाहिजे. मग असं दही दूध बंद होत नाही ना, मग आपण चोरून घेऊन टाकू. चोरीला गेल्यानंतर विकायचा प्रश्नच येत नाही. त्याचा अर्थ मथुरेला दही दूध जाणार नाही, म्हणून भगवान चोरी करतात. हा एक कारण बघितलं. दुसरं कारण असं बघितलं की याच्यातून आपल्या गोपाळांना खाऊ पिऊ घालणं याच्यात धर्म कारण आहे. कारण हे गोपाळ आपले सवंगडी आहेत. आपल्या घरातल्या लोकांना अगोदर आपण पोट भरून दिलं पाहिजे, हा धर्म आहे. आपल्या घरातल्यांना उपाशी ठेवायचं आणि शत्रूंना हे देत राहायचं, हा अधर्म होईल. मग हा अधर्म होऊ नये, धर्म घडला पाहिजे, याच्याकरता भगवंतांनी चोरी केली. भक्ती कारण असं बघितलं की खरं भगवंताची चोरी करायची इच्छा नाही आहे, पण गोकुळातल्या गोपिकाच असं म्हणतात, कृष्णा चोरी करायला ये बरं का? कारण चोरी करायला तू आल्यानंतर कमीत कमी तेवढ्यापुरतं तरी तुझं दर्शन होईल, म्हणून चोरी करायला ये. गोपिकांची इच्छा आहे मी चोरी करायला यावी, म्हणून भगवान चोरी करायला जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं अध्यात्म कारण पाहिलं, भगवंतांनी चोरी केली म्हणजे ती चित्ताची चोरी केली. चित्त चैतन्य चोरुनी नेलो हो, किंवा हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. याच्यावर एक वेदांताच्या दृष्टीने शंकाही मी घेतली होती. आपल्याला आठवतंय का बघा. हे काय काय झालं हे मी सगळं सांगायला लागलेलो आहे. याचं कारण आहे, कारण आजच ऐकायला आलेले आहेत, त्यामुळे सगळं सांगितलं पाहिजे. आजच इथं ऐकायला जे आजच्या दिवशीच हजर आहेत ना, त्यांच्याकरता हे सगळं सांगायला लागलो. माझे मित्र प्राध्यापक तुकाराम मस्के सर इथं उपस्थित आहेत. माझे बंधू किरण महाराज आहेत, माझे बंधू मनोज महाराज आहेत, माझे काका भास्कर काका इथं उपस्थित आहेत. ही घरातली मंडळी आहेत. पण मस्के सरांचा माझा अगदी आमच्या पेंद्या सुदाम्यासारखी जोडी आमची असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शाळेपासून आम्ही दोघं मित्र आहोत आणि मी कसं बोललं पाहिजे, भाषण कसं केलं पाहिजे हे त्यांनीच मला शिकवलं आहे. त्यामुळे ते शेवटीच फक्त ऐकायला येतात, ते मध्ये आधी येत नाहीत, कारण मीच शिकवलं आहे. यालाच हे काय ऐकायचं अशी त्यांची मनातली भावना असते. शेवटी आले म्हणून जरा थोडासा गोषवारा मी त्यांच्या दृष्टीने मांडतो. हा मांडत असताना मला मूळ मुद्द्यावर यायचं आहे. चित्त चोरत असताना ती गवळण जर म्हणत असेल माझ्या चित्ताची चोरी झाली, तर मी एक शंका अशी उपस्थित केली होती, ज्याचं चित्त चोरीला गेलं आहे ती माझ्या चित्ताची चोरी झाली असं म्हणणंच कसं? कारण चित्ताची चोरी झाली हे म्हणण्याकरता चित्ताची आवश्यकता आहे. आणि जर चित्तच चोरीला गेलं असेल तर चित्ताची चोरी झाली असं म्हणताच येणार नाही. मग तिथं आपण ज्ञानेश्वरीच्या संबंधाने 3 गुणांचा विचार केला होता. रजोगुण अवच्छिन्न असलेलं चित्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी चोरून नेलं आणि सत्वगुण अवच्छिन्न असलेलं चित्त माझ्या ठिकाणी स्थिर झालं. असं चित्त चैतन्य चोरून नेले हो, याचे काय अर्थ आपण पाहून आलो. भगवंतांनी चोऱ्या केल्या. चोऱ्या करताना याच्यातले पाहती गवळणी तवती पालती दुधानी या अनुषंगाने काही विचार आपण केले. शेवटी या चोऱ्यांच्या तक्रारी यायला लागल्या. येत असताना भगवंताचा त्या प्रवासामध्ये राधा नावाची गवळण भेटते. राधेचं आणि भगवंताचं काय प्रेम आहे याचाही आपण थोडासा विचार केला. आणि या गवळणींच्या तक्रारीमुळे शेवटी यशोदा आपल्या मुलाला गायी राखण्याकरता पाठवते. गायी घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा यमुनेच्या वाळवंटामध्ये येतात. कोणकोणते खेळ खेळले हेही आपण 2 दिवस त्या खेळांचा विचार करत होतो. चेंडूफळी नावाचा खेळ म्हणजे काय असतो, हुतुतू नावाचा खेळ काय असतो, हमामा म्हणण्यामध्ये आध्यात्मिक अर्थ नेमकं काय आहेत. वैकुंठवासी माझे गुरुजी गुरुवरी बहुंनी जी सांगितलेले अर्थ आहेत हमामा शब्दाचे ते आपण पाहून आलो.
खेळताना 2 गट करावे लागतात. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून याच्यातले कोणकोणते गडी कोणाकोणाकडे होते हेही आपण बघितलं. शेवटी सगळे थकले आणि मग काहीतरी भूक लागली म्हटल्यानंतर खांदीभार पोटी भूक असा आपण विचार केला आणि गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी सगळीकडे काले केले जातात, त्याच दिवशी आपण आपल्या प्रवचनामध्ये सुद्धा भगवंतांनी जो काला केला तो काला आपण प्रवचनामध्ये इथं केला. काला शब्दाचे वेगवेगळे अर्थ तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने काय आहेत हेही आपण बघितले. आणि मग त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाला यांनी वाकुल्या दाखवल्या. गोपाळांनी वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवून ह्या ज्या वाकुल्या दाखवल्या त्याच्यामुळे ब्रह्मदेवाला काय अहंकार निर्माण झाला. ब्रह्मदेवानी या सगळ्यांना गोपाळांना कसं गुप्त केलं आणि ब्रह्मदेवानी गुप्त केल्यानंतर भगवंतांनी प्रतिगोपाळ कसे निर्माण केले, हरिवंश पुराणाच्या दृष्टीने थोडासा विचार आपण त्याचा केला. आणि हे करत असताना त्या वाळवंटामध्ये कालिया मर्दन भगवंताकडनी कसं झालं, वेणुगीत कसं झालं, गोपीगीत कसं झालं, या गोपीगीतामध्ये धावणाऱ्या गोपिका नेमकं कोणत्या होत्या, रासक्रीडा करणं म्हणजे याच्यातला रास शब्दाचा अर्थ नेमकं काय आहे, हे काही आध्यात्मिक अर्थ आपण पाहून आलो. आणि हे पाहत असताना एके दिवशी अक्रूर मथुरेतून भगवंताला घेऊन जाण्याकरिता कंसांनी दिलेला निरोप घेऊन येतो. आणि आल्यानंतर जी बातमी मथुरेमध्ये गोकुळामध्ये कळते आणि त्याच्यामुळे झालेली जी विरह अवस्था आहे त्या विरहाचं जवळजवळ 2 दिवस आपण विचार करत होतो की नेमका कसा विरह झाला, त्याच्यातला वर्तमान विरह काय, भूतविरह काय, भविष्य विरह काय आणि मग त्याच्यामुळे निर्माण झालेल्या अवस्था कोणत्या. उज्ज्वल नीलमणी नावाच्या ग्रंथामध्ये चिंतात्र जागरोद्योगो तानवम मलिनांगतः प्रलापो व्याधिरुन्मादः मोह मृत्यू दशादशः या अवस्था कशा निर्माण झाल्या हे आपण पाहिलं. भगवान मथुरेमध्ये आल्यानंतर काय घडलं हे 2 दिवसापासून आपण पाहतोय. भगवान मथुरेमध्ये आले, मथुरा दर्शन करण्याकरता निघाले आणि मथुरा दर्शन करण्याकरता निघाल्यानंतर पहिल्यांदा भेटला तो धोबी भेटला. तो धोबी म्हणजे कोण आहे, दुसरा तिसरा कोणी नाही, राम अवतारामध्ये ज्यांनी संशय घेतला तोच धोबी या कंसाचा धोबी म्हणून काम करत होता. त्या धोब्याचा भगवंतांनी उद्धार केला. पुढे गेल्यानंतर सुदामा नावाचा माळी भेटला, त्याची पूजा भगवंतांनी स्वीकार केली. पुढे गेल्यानंतर कुब्जा नावाची दासी भेटली. ही कुब्जा 3 ठिकाणी वाकलेली आहे आणि याच्यावरून थोडा आध्यात्मिक अर्थ आपण असा बघत होतो, जशी कुब्जा 3 ठिकाणी वाकली तशी आपली बुद्धीसुद्धा 3 ठिकाणी वाकडी आहे. त्याच्यातलं पहिलं व्यंग आहे कामाचं, दुसरं व्यंग आहे क्रोधाचं आणि तिसरं व्यंग आहे लोभाचं. कुब्जा 3 ठिकाणी वाकडी पण भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर सरळ झाली. बुद्धी 3 ठिकाणी वाकडी पण भगवंताचं नाम घेतल्याबरोबर सरळ झाली. अशा पद्धतीचे काही तात्विक अर्थ आपण कुब्जेच्या संबंधाने पाहून आलो. आणि मग पाहिल्यानंतर संध्याकाळ झाली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा नंदबाबाच्या जवळ, कारण त्याच मथुरेमध्ये नंदबाबा येऊन बसलेले, तिथं जातात. यशोदेची आठवण येते, डोळ्यातून अश्रू यायला लागतात. यशोदेची आठवण काढताना नेमकं गोकुळाची सुद्धा परिस्थिती काय झाली हेही आपण बघून आलो. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी कंसवधा करता म्हणून भगवान तयार होतात. त्या गजराजाचा अगोदर वध करतात, त्याच्यानंतर चानूर नावाच्या राक्षसाचा मल्लाचा वध करतात आणि मग भगवंतांनी कालच्या दिवशी कंसाचा वध कसा केला हेही आपण बघितलं. कंसाचा वध झाला आणि मग सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं. जसं भगवंताच्या येण्याने गोकुळ आनंदित झालं तसं भगवंताच्या कंसाला मारण्याने मथुरा आनंदित झाली. आणि दोन्हीकडे आनंद आणि आनंद हेच फक्त भगवंताचं जे मुख्य ध्येय आहे ते झालेलं होतं. भगवंतानी हे सगळा आनंद निर्माण केला. सगळेजण भगवंताकडे पाहतायत. भगवंताला एक रुखरुख लागली, ती म्हणजे वसुदेव देवकीला भेटायची, आई वडिलांना भेटायची एक इच्छा अंतःकरणामध्ये आहे. भगवान धावत जातात. ज्या कारागृहामध्ये पुन्हा टाकलेलं आहे वसुदेव देवकीला, एवढं झालं तरी तिथं अडकून ठेवलं आहे. कंसाने 8 मुलं मारण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा पुढं येणारं संकट हे जन्माला आलेलं आहे. तुझं लागी वधी उपजला मज आधी ही माया बोललेली होती. आणि हे ऐकल्यानंतर सुद्धा वसुदेव देवकीला तसंच कंसाने कारागृहामध्ये बंदीखान्यामध्ये ठेवलेलं होतं. जिथं ठेवलेलं आहे तिथं धावत भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी दोघंही धावत जातात. धावत गेले, वसुदेवाच्या जवळ गेले. भगवान कृष्ण परमात्मा, कृष्ण आला हे कानावर शब्द वसुदेवाच्या पडले. वसुदेवानी डोळे उघडले आणि कृष्णाचं ते रूप पाहिलं. भगवान आता वसुदेवजी दुसऱ्यांदा कृष्णाला पाहत आहेत, बरोबर आहे. रूप ते डोळ्यामध्ये साठलेलं, डोळ्यातून अश्रू येत होते. भगवंतानी देवकीकडे बघितलं आणि देवकीकडे बघून सांगितलं आई, एवढा एक शब्द वापरला. आई म्हटल्याबरोबर
देवकीच्या स्तनाला पाना फुटला असं वर्णन केलं जातं. इतक्या वर्षानंतर पुन्हा पाना फुटला, कारण आत्तापर्यंत एवढ्यामध्ये आई हा शब्द ऐकला नव्हता. कारण भगवान जन्मल्या गेलेत ना हो गोकुळामध्ये, त्यामुळे देवकीने आई शब्द ऐकलेला नाही. आईला सगळ्यात मोठा प्रिय शब्द जर काही असेल, ऐका, आईला सर्वात आवडीचा शब्द जर काही असेल, मी मागेही बोललो आपल्याला आईला काय आवडतं हे म्हणताना आपल्या मुलांनी आईला आई म्हणून हाक मारणं याच्यासारखा आनंद दुसरा आईला कोणता नसतो. दुसरं कोणताही आनंद तिला नसतो. माझा मुलगा माझ्याकरता काय घेऊन आलाय, कोणती भेटवस्तू घेऊन आलाय याला महत्त्व नाही. माझा मुलगा माझी किती स्तुती करतोय यालाही महत्त्व नाही. माझ्या मुलांनी किती संपत्ती कमवून ठेवलेली आहे यालाही महत्त्व नाही. माझ्या मुलांनी मला प्रेमाने आई म्हणून हाक मारणं याच्यासारखं आईला आनंद दुसरा कोणता नसतो. देवकीला कानावर शब्द पडल्यानंतर देवकीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. दोघांनी एकदम डोळे भरून कृष्णाला पाहिलं. कृष्ण आणि बलराम दोघांच्या जवळ जातात, दोन्ही हात जोडतात आणि कृष्णाच्या मुखातली भाषा भागवतांनी फार गोड सांगितली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा देवकीकडे बघतात, वसुदेवाकडे पाहतात आणि हात जोडून पाया पडून म्हणतात, बाबा आई मला माफ करा. ऐका भाषा भगवंताची, आई बाबा मला माफ करा. का माफ करा? खरं तर तुम्हाला मुलगा जन्माला आल्यानंतर मुलाचं जे सुख असतं, मुलाच्या जन्माचं सुख, मुलाच्या रांगण्याचं सुख, मुलाला खाऊ घालण्याचं सुख, मुलाने घरामध्ये खेळण्याचं सुख, यातलं कोणतंच सुख आम्ही तुम्हाला देऊ शकलो नाही, म्हणून आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला देऊ शकलो नाही हे सुख. खरं तर आपला मुलगा आपल्यासमोर रांगत जाणं याच्यासारखं आईला दुसरं सुख कोणतं नसतं. आपला मुलगा उभा राहताना धडपडत उभा राहणं, तो पुन्हा पडणं याच्यासारखं आईला सुख कोणतं नसतं. त्यांनी चूक केल्यानंतर पुन्हा तिच्याकरता पदराला धरून ते डोळे पुसत राहणं याच्यासारखं सुख आईला कोणतं नसतं. आणि ते सुख आम्ही बालपणापासून तुम्हाला देऊ शकलो नाही, याच्याबद्दल आम्हाला माफ करा. हे शब्द कृष्णाचे ऐकल्याबरोबर वसुदेव देवकीनी कृष्णाला आणि बलरामाला आपल्या पोटाला धरलं, कडकडून मिठी मारली. दोघांना आईबाबांना भगवंतांनी नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर जे मुख्य कार्य होतं ते साधण्याकरता भगवान बाहेर येतात. राज्य स्थापियेला उग्रसेन तेव्हा देवकी वसुदेवा सोडविले. देवकीच्या स्तनी फुटलासे पाहना वसुदेव दर्शना करीत असे. समस्ताची क्रिया करी उग्रसेन झालासे दिवान देवत्याचा. नामदेवराय फार गोड वर्णन करतात भगवंतांनी काय केलं. ऐका, वसुदेव देवकीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर भगवान बाहेर येतात. सगळे मथुरावासी आनंदात आहेत. का? कारण कंस मेलाय याचा अर्थ मथुरेचा राजा आता कृष्ण होणार. कंस मेला याचा अर्थ मथुरेचा राजा कृष्ण होणार. मथुराधिपती म्हणून कृष्ण राहणार. आपल्याला सांभाळ करणारा आता कृष्ण असणार. हे गणराज्य जे सांगितलं जातं, मी मगा नागरी शस्त्राच्या भूमिका बोलून आलो. गणराज्य कशाला म्हणायचं, संघराज्य कशाला म्हणायचं बोलून आलोय मगा. हे गणराज्य संघराज्य आता हातामध्ये ठेवून या सगळ्या संघराज्याचा कारभार चालवण्याचं सामर्थ्य कृष्णाकडेच आहे. आपला राजा कृष्ण होणार असा सगळीकडे जरी आनंद असला तरी भगवान तिथून निघतात. ज्या बंदीखान्यामध्ये आपल्या आजोबाला उग्रसेनाला टाकलेला आहे, कारण उग्रसेन हा आजोबा, देवकी त्याची पुतणी नाही, देवकाची मुलगी. उग्रसेन आणि देवक हे दोघं सख्खे भाऊ. याची परंपरा मगा मी सांगितली. अंधुक नावाच्या परंपरा आहे, दोन परंपरा यादवाच्या. एक अंधक आहे आणि दुसरी वृष्णी आहे. त्याच्यामध्ये वृष्णी आणि अंधक याच्यामध्ये उग्रसेन आहे ना, त्या उग्रसेनाकडेच आणि त्याचाच भाऊ असलेला देवक, त्या उग्रसेन आणि त्याचा भाऊ असलेला जो देवक आहे त्या देवकाची मुलगी आहे देवकी. म्हणजे उग्रसेनाची ती पुतणी आहे, कंसाची ती चुलत बहीण आहे. आणि ही देवकीच्या पोटी भगवान आलेल्या असल्यामुळे उग्रसेन हे आजोबा झाले. भगवंतांनी काय केलं, उग्रसेनाला आजोबांना त्या बंदीखान्यातून बाजूला काढलं, बाहेर आणलं, पूजा केली, चरणावर नतमस्तक झाले आणि सांगितलं, आजोबा हे राज्य तुमचं आहे, तुम्ही या राज्याचे राजा म्हणून होता, मी पुन्हा या राज्याचा राजा म्हणून तुमचंच नाव घोषित करतो, तुमचंच नाव घोषित करतो. आपल्या हातात आलेलं राज्य आणि त्या राज्याचा मोह न धरता दुसऱ्याला ते राज्य देऊन टाकणं, इतकं वैराग्य कृष्णाशिवाय दुसरं कुठेही सापडणार नाही. इतकं वैराग्य कृष्णाशिवाय कुठं सापडणार नाही.
म्हणून परवाच मी एक वाक्य बोलून आलो आपल्याला, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुणवर्य वसती जेत म्हणून तो हा भगवंतो. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर हे सगळं कृष्णाच्या ठिकाणी दिसून येतं. हे सगळं मी लावून आलो आहे मागं. यश कधी कधी कृष्णाच्या ठिकाणी दिसून आलं, श्री कधी कधी कृष्णाच्या ठिकाणी दिसून आले, औदार्य कुठं कुठं कृष्णाच्या संबंधाने दिसून आलं, ज्ञान कृष्णाच्या संबंधाने कुठं दिसून आलं, वैराग्य बघा ना काय वैराग्य आहे. अरे मथुरा सगळी आपल्या ताब्यात आलेली आहे. मथुरा सगळ्या मथुरावासियांना असं वाटतंय की आता कृष्णच आपला राजा आहे. असं असताना भगवंतांनी ते सगळं राज्य सोडावं. उग्रसेनांनी सांगावं अरे तूच राजा व्हायला पाहिजे. भगवान म्हणतात मला या राज्याचा मोह नाही. मला जर राजाच व्हायचं असेल तर मी दुसरं राज्य निर्माण करू शकेल. मग पुढली ती द्वारकेची कथा आहे. पण मला या राज्याचा मोह नाही. या राजाचे राजा गादीवर तुम्हीच बसलं पाहिजे. उग्रसेनाला बसवलं. उग्रसेनाचा राज्याभिषेक केला. आता ऐका, ययातीने शाप दिला होता की राज्याभिषेक होणार नाही. ययातीने शाप दिला होता राज्याभिषेक होणार नाही. कथा आठवते का बघा. ययातीने जो स्वतःचा थोरला मुलगा यदू, त्या यदूला शाप दिला होता की तुझ्या कुळामध्ये राज्याभिषेक होणार नाही, म्हणून तुझं राज्य हे राज्याभिषेकाने युक्त असलेलं राज्य नाही, ते गणराज्य म्हणून गणलं जाईल. पण भगवान उग्रसेनाचा राज्याभिषेक करतात आणि सांगतात जरी ययातीने असा शाप दिलेला असला तरी राज्याभिषेक करण्याकरता जगाचा मालक असलेला मी आहे इथं, त्यामुळे ययातीचा शाप इथं लागायचा संबंध येत नाही. भगवंतांनी त्याचा राज्याभिषेक केला. केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची एक घटना येते. आता भगवंतांनी नंदबाबाकडे आणि गोपाळाकडे बघितलं. ते आले होते ना मथुरेमध्ये, आलेले होते. हे सगळं चाललंय फिरणं. भगवंतांनी त्यांच्याकडे बघितलं आणि भगवान जे जातात नंदाकडे तेवढा एक अभंग फार गोड आहे. तेवढा अभंग म्हणून आपल्याला इथं थांबायचं आहे आज. भगवान नंदबाबाच्या जवळ जातात. नंदा लागी तेव्हा म्हणे चक्रपाणी. नामदेवरायाचा अभंग एवढा फार गोड आहे. नंदा लागी तेव्हा म्हणे चक्रपाणी, जावे तुम्ही सकळांनी गोकुळासी. भगवान हात जोडतात. नंदबाबाला सांगतात बाबा तुम्ही इथपर्यंत आलात, मला इथं काय मथुरेमध्ये करायचं होतं ते सगळं कार्य झालं. मी तुम्हाला हात जोडून सांगतो काय करा, जावे सकळाशी गोकुळाशी. तुम्ही सगळ्यांनी आता गोकुळाला जा. माझ्याबरोबर तुम्ही मथुरेत आला. कोण कोण मथुरेत आले होते? नंदबाबा आले होते आणि त्यांच्याबरोबर काही गोपाळ आलते. ते गोपाळ कोणते? प्रिय नर्म सखा मित्र. त्याच्यातही फरक केलता. सुहृद मित्र वेगळे, सखा वेगळे, प्रिय सखा वेगळे आणि प्रिय नर्म सखा वेगळे. सुरत म्हणजे भगवंतापेक्षा वयाने लहान, सखा म्हणजे भगवंताच्या बरोबर वयाने मोठे, प्रिय सखा म्हणजे भगवंताच्या बरोबर वयासारखे आणि प्रिय नर्म सखा म्हणजे अगदी अंतर्गत आतल्या गोटातले असतात ना. आतल्या गोटातले आपल्या प्रत्येकाच्या जवळ असतात काही काही आतल्या गोटातले, त्यांनाच ते माहीत असतं. तसं काही भगवंताची इतके आतल्या गोटातले काही मित्र होते, अगदी जवळचे होते. भगवान त्यांना बरोबर घेऊन मथुरेत आलेले होते. त्याही गोपाळांना भगवंतांनी सांगितलं तुम्ही सगळे जा. अहर्निशी माझ्या करावे चिंतना, दुःख सांडी मना नंदराया. माझं रात्रंदिवस चिंतन करा, दुःख वाटून घेऊ नका. ऐसे ऐकोनिया निराश वचन, जाईल माझा प्राण तुझं विन. नंदबाबांनी सांगितलं अरे हे काय बोलतोस तू, तुला सोडून माघारी गोकुळाला जा. हे वाक्य जे सांगितलं ना, हे वाक्याने सुद्धा माझा प्राण जाईल रे. असं बोलू नको, असं बोलू नको. गडी म्हणते देवा आम्हासी टाकिले, काय आमचे सरले पुण्य देवा. गोपाळ पुढं आले आणि गोपाळांनी सांगितलं का रे कृष्णा, आमचं पुण्य संपलं का? आमची मैत्री संपली का? आम्हाला जा म्हणतो तू, आमची मैत्री संपली का? झालं का पुण्य आमचं? असं का म्हणायला लागला? काय आमचं झालं असं? कोणासवे आम्ही खेळू यमुन येते. गोपाळ म्हणायला लागले कृष्णा तू आम्हाला म्हणतो गोकुळाला जा. अरे गोकुळात जाऊन आम्हाला खेळायचं आहे, यमुनेच्या काठावर खेळायचं आहे, पण कोणाबरोबर खेळावं? तूच जर नसेल तर खेळ खेळता येणार नाही. रक्षील आम्हा ते कोण आता. वेगवेगळी संकट गोकुळा आली त्यावेळेस कोणी रक्षण करणार? आता तू रक्षण करणारा जर नसतील तर काय करायचं? ब्रह्मादिक तुझ्या वंदित पाया, दिल्या आम्ही शिवाय क्षमा करी. काही गोपाळ 2-4 पुढं आले आणि म्हणायला लागले कृष्णा तुला सांगू का, मान्य आहे आम्ही काही तुला अपशब्द बोललो असेल, काही शिव्या शाप दिले असतील, रागाला जाऊ नको, पण आम्हाला मात्र दूर करू नकोस म्हटले. भगवान हसायला लागले. तेव्हा भगवान म्हणतात नाही, यशोदेशी सांगा माझा नमस्कार. देईन सत्वर भोग सर्वा, कंठ सद्गतीत नेतृ अश्रुपात, निघती समस्त नामा म्हणे. सगळ्यांचे कंठ सद्गतीत झाले, डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सगळ्यांना हात जोडून सांगितलं मी एवढं सांगतो एवढंच करा, आता इथं थांबू नका. कारण आता मी कंसाला मारल्यामुळे जरासंध माझा वैरी झाला आहे. आता बघा भगवंतांनी एक युक्ती सांगितली ह्यांना पाठवण्याकरता. जरासंध माझा वैरी झाला आहे
आणि मग जरासंध मला शोधत शोधत येणार, मला मारण्याचा तो प्रयत्न करणार. मी जर तुमच्याबरोबर गोकुळात आलो तर तो गोकुळावर स्वार होणार, आणि गोकुळावर स्वार झाला तर विनाकारण गोपाळांना आणि गोपिकांना त्रास होणार. म्हणून मी म्हणतोय की मी तुमच्याबरोबर येत नाही, याच्याबरोबर काय लढायचं कसं लढायचं ते माझे मी बघतो, तुम्ही मात्र सगळे गोकुळाला जा. अशा पद्धतीची विनंती केली. सगळेच्या सगळे गोपाळ नंदबाबा गोकुळाला निघून गेले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा वसुदेव देवकीला भेटतात, उग्रसेनाला मथुरेच्या राज्यावर बसून राज्याभिषेक करतात, आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा एका जागेवर अगदी शांतपणे बसतात, डोळे झाकतात, आणि आपण ज्या कार्याकरता आलो ते एक कार्य आपलं पूर्ण झालं असं म्हणतात. एक कार्य मी असं म्हणतोय, एक कार्य पूर्ण झालं असं म्हणतात, कारण आपण रोज श्लोक असा म्हणत होतो, वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. याच्यातला कंस चाणूरमर्दनम, कंसाला आणि चाणूराला मारण्याचं एक कार्य आपलं संपलंय. भगवान असा विचार करतात, आपला पूर्वार्ध आयुष्याचा संपलाय, उत्तरार्ध काय आहे? भगवान म्हणतात, पण आजचा शेवटचा दिवस आहे, कसं सांगायचं आता? उत्तरार्ध काय माहीत नाही, पुढं काय कृष्णचरित्र काय लीला आहे, आता माझी वेळ संपली. माझ्या हातामध्ये जेवढे दिवस होते त्या दिवसातला शेवटचा दिवस आज बार्शीमध्ये आपण प्रवचन करतोय. श्रावण मास प्रवचन मला गेली 16 वर्ष झालं हे चालू आहे, आणि 16व्या वर्षातला प्रवचनातली सांगता आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने सद्गुरूंच्या दादांच्या आशीर्वादाने होते आहे. त्यामुळे हे कृष्णचरित्र सांगत असताना आघाद अशा पद्धतीचं हे कृष्णचरित्र, मी पहिल्याच दिवशी बोललो की हे शिवधनुष्य उचलण्याचं सामर्थ्य मी खरं तर केलं, हे धाडस केलंय. को सूर्यप्रभो मोक्षको चाल्प विषयामती ही तितिर्षूर दुस्तरम मोहात दुडपेनास्मी सागरम, असं कालिदासाचं एक वाक्य आहे. या संबंधाने कृष्णचरित्रावर बोलणं हे काही सामान्य गोष्ट नाही. एव्हाना आपण कृष्णचरित्र म्हणायला लागलो की काय चोऱ्या केल्या, खोड्या केल्या, लीला केल्या, गोपिकांबरोबर नाचायला लागले, एवढ्याच अनुषंगाने आपल्याला कृष्णचरित्र माहिती आहे. पण या सगळ्या कृष्णचरित्राच्या पाठीमागे काही तात्विक अर्थ आहेत, आणि ते तात्विक अर्थ जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे जेव्हा आपल्याला अभ्यासातून कळायला लागतात, आणि तेव्हा मात्र लक्षात येतं की कृष्णचरित्र ही एक आघाद लीला आहे, ही एक गूढ लीला आहे. हे कोणालाही न कळणारे अशा पद्धतीचं कोडं आहे. अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदागरी, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. कृष्णचरित्रामध्ये सगळी कोडीच आहेत, आणि कृष्णचरित्रामध्ये सगळी नवलाईच आहे. आणि म्हणून नवलाईने युक्त असलेले हे कृष्णचरित्र, कोड्याने युक्त असलेले हे कृष्णचरित्र, आणि त्या कृष्णचरित्रातला पूर्वार्ध, भगवंताच्या चरित्रातल्या उत्तरार्धामध्ये भगवान उपनयन संस्कार होतं, आणि गुरुग्रही जातात, सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये राहतात, त्यांच्याकडून 12 वर्ष अध्ययन करतात. पुढं पांडवांची त्यांची गाठ पडते, पांडवांना सहाय्य करायला जातात. पांडवांच्या बरोबर युद्ध सहाय्य करत असताना, महाभारतातल्या काही घटना घडत असताना जरासंधाचा विरोध वगैरे करून त्याच्यामध्ये भगवान अर्जुनाला गीता सांगतात, आणि मग महाभारतातल्या ज्या काही लीला आहेत त्या वेगळ्याच कृष्णचरित्रात त्या आपल्याला दिसून येतात. मुद्दा गुरुग्रही जाण्याचा आहे, आणि गुरुग्रही जाणं म्हणजे गुरूंकडून उपदेश करून घेणं. मला असं वाटतं, माझ्या अल्प अभ्यासाने भारतीय संस्कृती अशी सांगते, माणसाचा 2 वेळेस जन्म होत असतो. पहिला जन्म आपला आईच्या पोटी होणारा जन्म हा पहिला जन्म आहे, आणि दुसरा जन्म आपल्याला गुरु अनुग्रह मिळणं हा दुसरा जन्म आहे. पहिला जन्म हा आईच्या पोटला आहे. चांगदेवांच्या मुखातले शब्द आहेत, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, असा शब्द आहेत. आज माझा खरा जन्म झाला असं चांगदेवाच्या मुखातले शब्द आहेत. का? कारण मुक्ताईने मला उपदेश केला, म्हणजे माझा खऱ्या अर्थाने आज जन्म झाला असं चांगदेवाचं म्हणणं आहे. म्हणून गुरुकृपा ज्या दिवशी होते, गुरु अनुग्रह ज्या दिवशी आम्ही घेतो, त्यानंतरचं जीवन आमचं वेगळं असतं. गुरुभेट होण्याच्या अगोदरचं जीवन आणि गुरुकृपा झाल्यानंतरचं जीवन फरक आहे. कळालं का? आणखीन सोपं बोलतो, संतांची भेट होण्याच्या अगोदरचं जीवन आणि संत भेट झाल्यानंतर जीवन फरक आहे का नाही? मी आणखीन सोपं बोलतो, देवाची कृपा होण्याच्या अगोदरचं जीवन आणि देवाची कृपा झाल्यानंतरचं जीवन फरक आहे का नाही? मी आणखीन सोपं बोलतो आपल्याला, माळ घालण्याच्या अगोदरची आपण, आता बोलू का पुढं, आणि माळ घालण्याच्या नंतरची आपण, फरक आहे का नाही? माळ घालण्याच्या अगोदर जे आपण वागत होतो, जसं राहत होतो तसं राहता येत नाही. माळ घातल्यानंतर आपल्या अख्ख्या आयुष्याला श्रावण,
माळ घालायच्या अगोदर महिन्याचा श्रावण, पण माळ घातल्यानंतर मात्र अख्ख्या आयुष्याचा श्रावण आपला होऊन जातो. बदल घडतो का नाही आपल्या जीवनात? हेही नाही पटलं, पुढचं सांगू का? लग्न होण्याच्या अगोदरची आपण, आता पुढलं बोलायला लावू नका, आहे का नाही फरक? तशी गुरुकृपा होण्याच्या अगोदरचं जीवन आणि गुरुकृपा झाल्यानंतरचं जीवन, म्हणून इथपर्यंतचा इतिहास हा देवकी, वसुदेव आणि नंद यशोदा या सगळ्यांच्या छत्राखाली वावरणारं हे कृष्ण जीवन, आणि याच्यानंतरचं जीवन हे सांदीपानी ऋषींच्या कृपेने परिपूर्ण झालेलं कृष्ण जीवन. म्हणून उत्तरार्ध हा काही वेगळाच आहे. मी त्या उत्तरार्धाकडे जात नाही. माझ्या पूर्वार्धाचा जेवढा विषय आहे तेवढा बोलून मी आज थांबतो आहे. महिनाभर ही श्रावण मास प्रवचन मला आपली चालली. भगवन देवस्थान, सद्गुरू प्रभाकर दादा बोधले महाराज भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ही श्रावण मास प्रवचन मला चालते. मला आजही 2003चा पहिला दिवस आठवतो, आणि मी हे प्रत्येक वर्षीच्या श्रावणात शेवट दिवशी आपल्याला बोलतो, कारण मी पूर्वीचं विसरलो नाही आणि मी ते कधी विसरणारही नाही. 2003ला श्रावणातला पहिला श्रावण शुद्ध प्रतिपदेचा दिवसही मला आठवतो, आणि भाद्रपद शुद्ध प्रतिपदेची पहिल्या वर्षाची सांगताही मला आठवते की त्यावेळेस मला कशा पद्धतीने या व्यासपीठावर बसविलं या सगळ्या मंडळींनी, आणि कशा पद्धतीने माझ्याकडून ही भगवंतांनी सेवा करून घेतली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठापासून आपण सुरुवात केलेली ही प्रवचनमाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राच्या पूर्वार्धापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. त्यावेळेस मला 2 नावं आज आवर्जून आठवतात. त्यातलं पहिलं नाव असं आहे, वैकुंठवासी बोधले महाराज परंपरेचे एक परमशिष्य, गुरुवर्य दादांचे परमशिष्य, आणि माझे पालन करते म्हणून मी ज्यांच्याकडे आत्तापर्यंत बघत आलो ते वैकुंठवासी आदरणीय ढगे गुरुजींची आठवण मला आज येते. कारण हे गुरुजींनी सुरू केलेलं सत्र आहे. या सगळ्या सत्राला कारणीभूत ढगे गुरुजी आहेत, विश्वास ढगे गुरुजी आहेत. कारण ढगे गुरुजींचा आग्रह झाला आणि गुरुजींनी मला या व्यासपीठावर बसायचा आग्रह केला. गुरुजींनी, मी म्हटलं गुरुजी कोण ऐकणार माझी प्रवचनं? गुरुजींनी सांगितली कोणी नाही ऐकली तरी भगवंत तरी ऐकेल ना, मग बसा. हे गुरुजींच्या मुखातले शब्द आहेत. आणि तुम्ही माणसाकरता प्रवचन करणार आहेत का सेवा म्हणून प्रवचन करणार आहेत? हे गुरुजींचे त्या काळातले शब्द मला आठवतात. मी लहान होतो, कॉलेजला इथं फर्स्ट इयरला आलेलो होतो, त्यामुळे वैकुंठवासी ढगे गुरुजींनी ही सुरू केलेली प्रवचनमाला, आणि त्याला आधार दिला वैकुंठवासी आदरणीय कश्यपी अण्णांनी. एक चालता बोलता भगवंत म्हणून ज्या कश्यपी अण्णांकडे आपण सगळे बार्शीकर बघत होतो. मी तर जाहीर कित्येकदा बोललो आहे, प्रत्यक्ष भगवंत जर बघायचं असेल तर कश्यपी अण्णांच्या रूपाने बघावं लागेल. इतकं कश्यपी अण्णांचं जीवन शुद्ध आणि शुद्ध अशा पद्धतीचं जीवन, एक सत्वशील जीवन कश्यपी अण्णांचं. फार बोलणं मृदू, शांत. मला जगदाळे सरांचे शब्द आठवतात. आम्ही दोघं एकदा त्यांच्याकडे, मला त्रास झाला थोडं तब्येतीचा म्हणून त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं डॉक्टर काही गोळी देता येईल का? तर डॉक्टरांनी मलाही सांगितलं सोसा. मी सरांना म्हटलं मला सोसा म्हणतात, ते म्हणले सगळ्याला सोसा म्हणतात. सोसा, सहन करा. सहज असायची त्यांची औषधं, फार कमी पैशाची असायची. द्यायची झाली तर ती शक्यतो जवळचीच औषधं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करायचे. वैद्यकीय सेवेतलं एक फार मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व डॉक्टर कश्यपी अण्णा, त्यांची आज आठवण येते. या दोघांनी खऱ्या अर्थाने हे 2 खांब या प्रवचनमालेचे प्रमुख अशा पद्धतीचे आहेत. त्यांच्यात ते जरी आज हयात नसले, आज गुरुजी नाही आहेत आणि अण्णाही नाही आहेत, पण मला माहीत आहे की इथं कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये गुरुजी नक्की बसून हे प्रवचन ऐकतात. ही माझी श्रद्धा आहे, आणि मी हे भगवंताच्या समोर बसून बोलतोय. कारण या कुठंतरी कोपऱ्यात गुरुजी, आणि गुरुजी कधी आयुष्यात पुढं बसलीही नाही. जेवढे काही त्यांनी 12-13 वर्ष प्रवचन ऐकली ते कधीच पुढं नाही, कधीच नाही. किती आग्रह केला आमच्या मंडळींनी तरी ते पुढं येत नव्हते. ते कुठंतरी असायचे कोपऱ्यात, कुठंतरी बसलेले असायचे. त्यामुळे नक्की कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये गुरुजी हे प्रवचन बसून ऐकतायत. अण्णा कुठंतरी, नक्की कुठल्या तरी एका खुर्चीवर, कुठंतरी एका जागेवर बसून अण्णाही या प्रवचनमालेकडे एका तटस्थ भूमिकेकडे पाहत आहेत. म्हणून त्या दोघांच्या चरणी खऱ्या अर्थाने मी नतमस्तक होतो. पुढं ही प्रवचनमाला चालत असताना या प्रवचनमालेचे सगळंच नियोजन मी कालच बोललो. हा सगळा कार्यक्रम कसा चालतो हे भगवंताला माहिती. एवढा मोठा कार्यक्रम चालवायचा झाला तर फार मोठं आर्थिक बळही लागतं आणि फार मोठं मनुष्यबळही लागतं. पण या कार्यक्रमाकडे बघितलं तर कुठंही पट्टी गोळा केली जात नाही. पावती पुस्तक घेऊन कधी आमची भगवन देवस्थान असेल किंवा आमचं बोधराज भक्त मंडळ असेल या प्रवचनमालेकरता पावती द्या, पट्टी फाडा असं कधी म्हणत नाहीत. आणि ही गुरुवर्य दादांची आणि माझ्या गुरुजींची वैकुंठवासी भाऊंची शिकवण आहे.
त्यामुळे कधी याच्यामध्ये अर्थकारण या प्रवचनमालेमध्ये आत्तापर्यंतच्या 16व्या वर्षापर्यंत कधी अर्थकारण आडवं आलं नाही. मनुष्यबळाचा विचार केला तर प्रत्येकजण स्वतःच्या पद्धतीने प्रत्येकजण सेवा करतोय. देवस्थानच्या पद्धतीने अतिशय चोख अशा पद्धतीची व्यवस्था सगळी पंचकमिटी करते आहे. आणि आमचं प्रभाकर दादा बोधले महाराज भक्त मंडळ महाराजांची जी काही इतर व्यवस्था आहे ती सगळी व्यवस्था चोख पद्धतीने हे सांभाळत आहे. त्यामुळे कोणाचाही कोणाला त्रास न होता ही प्रवचनमाला अगदी आनंदामध्ये 16 वर्ष ह्या प्रवचनमालेचं पार पडत असताना प्रवचनमाला म्हटलं बऱ्याच जबाबदाऱ्या असतात, बरेच प्रश्न असतात. काही प्रश्न असे असतात की ते माझ्यापर्यंत येऊ द्यायचे नाहीत, आज पलीकडेच सगळे मिटवायचे. ते आमच्या जगदाळे सरांनी करावं. जगदाळे सरांचं व्यक्तिमत्व त्यांना स्तुती केलेली आवडणार नाही, पण त्यांचं नाव घेतल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. कारण 16 वर्ष झालं या प्रवचनमालेचं नियोजन करताना असे अनेक प्रश्न कधी कधी जटिल निर्माण झाले की नेमकं काय करायचं आता. पण बुडुकदादा असतील, सुरोशे नाना असतील, मुकुंदशेठ कुलकर्णी असतील, जगदाळे सर असतील, काळेमामा असतील, बोधले भाऊ असतील, गरडसाहेब असतील, ह्या सगळ्या मंडळींनी एकत्रित बसायचं आणि त्याचं नियोजन करायचं. महाराजापर्यंत जाऊ द्यायचा नाही, हा प्रश्न आपण इकडल्या इकडे मिटवायचा, असं करावं. काळेमामा खरं तर मला आज मामा पाठीमागं आहेत. खरं तर माझ्या लग्नाच्या मागं उभारायच्या ऐवजी ते आज प्रवतच मागं बसलेत. आता मामा हे एक व्यक्तिमत्व असं आहे, आत्तापर्यंतच्या 16 वर्षात मला वाटतं 15 वर्ष ते पुढं बसून प्रवचन ऐकत होते. यावर्षीचं पहिलं वर्ष आहे की त्यांनी मागं बसून प्रवचन ऐकलं आहे. आणि ते बसले खुर्चीवर बसले परत. म्हणजे ते आहे का नाही आज खुर्ची का नाही मिळाली आहे का? आहे का? मामा म्हणजे अगदी वेगळं व्यक्तिमत्व. आमच्यामध्ये आम्ही एखादा चेष्टेने जरी बोललो तरी त्या सगळ्याला तोंड देण्याचं सामर्थ्य आमच्या मामामध्ये. पण नितांत श्रद्धा, काय श्रद्धा असावी ती आमच्या काळे मामाकडे बघितल्यानंतर कळतं. मी खरं तर त्यांचा भाचा असतानासुद्धा गुरु म्हणून माझ्यावर त्यांनी श्रद्धा ठेवावी आणि तेवढ्याच गुरु म्हणून अशा पद्धतीने मला वागणूक द्यावी. कधीही त्यांनी नातेसंबंधमध्ये आणले नाहीत. हे माझे गुरुपुत्र आहेत ना, तर मलासुद्धा गुरु गादीवरच आहेत. त्या पद्धतीने मामांनी माझी सेवा या 16 वर्षामध्ये तटस्थ. त्यांचं वय आज खरं तर त्यांना गुडघ्याचा त्रास होतो आहे. त्यांच्या वयाचा विचार केला तर त्यांना हे पेलवणारं नाही आहे, पण तरीही मामा ही सगळी जबाबदारी एवढ्या चांगल्या पद्धतीने मामा पाडतात. बोधले भाऊ एक आमच्यातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे भीष्माचार्य म्हणून बघत असतो भाऊंकडे. असं एक चांगलं व्यक्तिमत्व, आम्हाला आधार देणारं व्यक्तिमत्व भाऊ आहेत, गरडसाहेब आहेत. हे सगळं चालत असताना खरं तर ज्याच्याकडे बघून सकाळ उगवते आणि ज्याच्याकडे बघून संध्याकाळ माझी होते तो म्हणजे आमचा पप्पू. झोपीतनं उठवण्यापासून त्या महाराज आता फार रात्र झाली, अभ्यास करू नका आता झोपा, हे सांगण्यापर्यंत पप्पूनं सेवा करावी. सकाळी अगदी झोपेतून सकाळी उठवायचं काम तोच करतो. आणि रात्री उशीर झाला 12, 1, 2 वाजेपर्यंत जर मी लिहित बसलो, कधी कधी मला लक्षात येत नाही, 2, 2, 3, 3 वाजेपर्यंत बसतो, तर तो एकदम 2, 2:30 वाजता जागा होतो. दरवाजा उघडून बघितला आणि मी दिसलो की तो माझ्याजवळ येतो, हातातलं पुस्तक बाजूला ठेवतो, आता झोपा बघू सकाळी म्हणतो. इतकं सगळी सेवा माझ्या पप्पूने आमची करावी म्हणून मी बऱ्याचदा बोललो आहे. त्याच्याबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत. त्याच्याबद्दल बोलत असताना मी रामलक्ष्मणाचं उदाहरण देईल, फक्त त्याच्यात बदल एवढाच करेल, तो लक्ष्मण नक्की आहे, मी राम आहे का नाही मला माहीत नाही, पण तो लक्ष्मण मात्र नक्की आहे, एवढं नक्की आहे. ही सगळा कार्यक्रम बारीक लक्ष ठेवून सगळं चालवणं, मला आनंद वाटतो की काही माणसांची सेवा अशी आहेत. 16 वर्ष झालं आमचा सागर तीच रिक्षा, सागरच अगदी बरोबर 6:15 कधीच नाही. किती विशेष आहे बघा ना, 16 वर्षामध्ये त्या सागरनी एकही दिवस मला घेऊन येण्याकरता चुकायचं नाही. काय साधी सेवा आहे का त्याची 16 वर्षामध्ये. बरं तो तरुण पोरं आजच्या काल की आपली घरातली पोरं आपलं ऐकत नाही. आपली घरातली पोरं आपल्यासमोर, आपल्या घरात अशी परिस्थिती आहे, आईला नेऊन प्रवचनाला नेऊन सोड म्हटलं तरी पोरगं तयार होत नाही, आज घेऊन ये म्हटलं तरी आज तयार होत नाही. पण 16 वर्ष झालं कोणतीही अपेक्षा न ठेवता सागर अगदी 6:15 बरोबर रिक्षा घेऊन हजर असतो. प्रवचन झाल्यानंतर निघायचं म्हटलं की सगळी जबाबदारी आमच्या सोमा गुरुजीवर असते. सगळं मला सुद्धा माहीत नसतं की आज प्रवचन झाल्यानंतर कोणाच्या घरी फराळ आहे, ते सगळं सोमा गुरुजीला माहीत असतं. कोणाचं घरची फराळ आहे ते घर अगोदर जाऊन बघून येणं, तिथपर्यंत गाडी जाती का नाही त्याचा विचार करणं सोमा गुरुजींनी करावं. या वर्षीपासून संभा आणि रघु ही आमची ढगेमाळ्यातलीच पोरं, संभाजी ढगे असतील किंवा रघु ढगे असतील, रघुनं आणि संभानं फार निष्ठेने महिनाभर गाडीत मला घेऊन जाण्याची सेवा केली. खरं तर ही सगळी मंडळी आहेत म्हणून ही प्रवचन मला एवढ्या चांगल्या पद्धतीने चालते आहे.
मी कालच बोललो की या सगळ्या प्रवचनमालेमध्ये आपण सगळे निश्चिंत बसलेलो असतो, पण सगळीकडे टकमक बघायचं काम आमच्या या दोन चोपदाराचं आहे. आणि हे सगळ्याकडे बघता बघता दोघं एकमेकाकडे असं बघत नाहीत, याच्यात आनंद आहे. दोघंही अगदी काट्या घेऊन हजर असतात. आणखी फक्त त्या दोघाकडेच काट्या आहेत, आपल्याकडे कोणाकडेच नाहीत काट्या. चांदीच्या काट्या घेऊन आमची दोन्ही चोपदार, आमचं दशरथ मगर आणि आमचे दत्तात्रय गोगे, हे दोघंही बोधले महाराज परंपरेवरचे निष्ठावंत भक्त आहेत. या दोघांनाही खऱ्या अर्थाने भगवंतांनी आशीर्वाद द्यावेत. या प्रवचनमालेला बार्शीच्या कानाकोपऱ्यातून सगळी मंडळी येत असताना आमच्या निजामजवळ्याहून बापू गवारे, आमचा रामा, भीमानाना रोज न चुकता या प्रवचनाला जवळून इथपर्यंत यायचं, प्रवचन ऐकायचं, गाडीवर रात्रीच्याला माघारी जायचं. पण आपल्या गुरूंचं प्रवचन आहे ना, आपण ते ऐकलं पाहिजे, आपल्याला काहीतरी त्याच्यातून ज्ञान मिळालं पाहिजे, या श्रद्धेने येणारी ही सगळी मंडळी. डाव्या बाजूला कधी मी बघितलं की आमचे डमरेअप्पा मला कायम दिसतात. काय डमरेअप्पाचं खरं पुण्य आहे मला माहीत नाही. मी दादांना एकदा सहज मागे म्हटलं होतं, निवृत्ती आपण डमरेअप्पा जवळजवळ बसलेत बघा. म्हातारे फार दोघं जमतीचे आहेत, ती दोघं जवळजवळ बसलेत. पण इतकी ज्येष्ठ मंडळी. मी निवृत्ती आपण डमरेअप्पाबद्दल दादाला एकदा विचारलं होतं, दादा मी जेव्हापासून मला परमार्थाचं थोडं कळतं तेव्हापासून हे दोघं असेच दिसतात. दादा म्हणले माझ्या लहानपणापासून दोघं असे आहेत, तुझं काय घेऊन बसला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या दोघांचंही वय 93 आहे. कोणाला तरी खरं वाटेल का बघा, 93 वर्षाचे. मी एक वाक्य बोलू, 93 वर्षाचे तरुण म्हातारे म्हणजे डमरेअप्पा आणि निवृत्तीअप्पा, दोघं तरुण अगदी. काय त्यांच्याकडे उत्साह काय असावा, ह्या दोघांना आप्पाकडे बघितलं की कळतं. आमचे जामदार भाऊ रोज वैरागून यायचं. काय वय झाले आमच्या जामदार भाऊचं, 87-88 वय आज आमच्या भाऊचं. भाऊनी रोज वैरागून यायचं, स्टँडला उतरायचं, तिथून चालत इथपर्यंत यायचं. प्रवचन झाल्यानंतर मी म्हणतो, भाऊ कुणाला तरी पाठवतो सोडायला, नाही माझे मी चालत जातो, माझी मी रिक्षा करतो. इतक्या आपापलं काम आपल्या पद्धतीने करणं. खरं तर सगळ्या या प्रवचनवालेमध्ये सगळ्यात मोठं टेन्शनचं काम जर कोणतं असेल तर दर्शन रांगेचं. काय त्याच्या वेळेसची गंमत असते. 5 मिनटं तर मला चांगला आनंदच बघायला मिळत असतो. काय धडपड असते, काय बायका एकमेकाच्या. पण या सगळ्याला शिस्त लावण्याचं काम, दर्शन रांगेची शिस्त लावण्याचं काम आमचे विजयसिंह देशमुख असतील, आमचा मंगेश असेल. मी तर गेल्या वर्षी बोललो, रात्री झोपीतसुद्धा ती मंगेश म्हणत असेल, चला पुढं चला पुढं चला पुढं. त्याच्या तोंडात सारखा शब्द असतो. आमचे वाघमारे, खरं तर ते आज तब्येत 2 दिवसापूर्वी त्यांची जरा बिघडली, पण वाघमारे आमचे, सपाटे नाना आमचे, ही सगळी घरातली मंडळी आहेत. नावं घ्यावीच असा काही नाही आमचा आग्रह, किंवा त्यांना आवडणार नाही याची मला चांगली जाणीव आहे. पण त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्याला कळाव्या. प्रवचन थोडं इकडं तिकडं झालं तरी चालेल, पण ही सगळी प्रवचन मला कोणाच्या जीवावर चालते, कशा पद्धतीने चालते, ही सगळी मंडळी आहेत. आवाज जिथल्या तिथं पोच करायचं काम आमच्या गुरुदत्तांचं आहे. बघा तुम्ही, अनेक लोक म्हणतात काय, मी म्हटलं ना, का हो तुम्ही काही पुढं दिसत नाही. महाराज सांगू का, इतकं चांगलं ऐकू येतंय मागं. मी म्हणायला लागलो आता मागचा आवाज बंद करावा का काय, म्हणजे लोक पुढे येतील. पण गुरुदत्त जिथं मानते, फक्त काय सांगायचं, आम्ही इथं बसलो एवढंच म्हणायचं आमच्या गुरुदत्तजींना. गुरुदत्तजींना एवढं म्हणलं की गुरुदत्तजी साऊंड घेऊन तिथं जातातच. तुम्ही कुठेही बसा, तिथं लगे आमच्या गुरुदत्तजी सगळी व्यवस्था. आमचे गुरुदत्त एक परिवारातले. गुरुदत्त कुलकर्णींना मी वेगळा कधीच समजलं नाही आत्तापर्यंत, आणि आयुष्यात कधी समजणार नाही. ते एक आमच्या बोधले महाराज परिवारातलेच आहेत, म्हणून मी त्यांच्याकडे सारखा बघत आलो. त्यांनाही भगवंताचे आशीर्वाद या ठिकाणी या लाभावे. या सगळ्यांना भगवंताची कृपा लाभत असताना पत्रकार मंडळींचं तर खूप मोठं सहकार्य आहे. रोजच्या रोज बऱ्याचदा काही सोलापूर जिल्ह्यातून आमचे मस्के सरांनी, मी परवाच झाला तर ते म्हटले की अगदी पेपरला व्यवस्थित येतं आहे, लोकमतला व्यवस्थित येतं आहे. म्हटलं नेमकं तुमची कथा कुठपर्यंत आली हे लगेच कळतं. म्हटलं इतक्या व्यवस्थित पद्धतीने या पत्रकार मंडळींनी या ठिकाणी सहकार्य केलं, त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आमच्या भगवंत मंदिरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारखे कार्यक्रम चालू असतात. मग आमचं सकाळचं काकडा आरती मंडळ असेल, संध्याकाळचं आत्ता आरती मंडळ असेल, किंवा आमचं अन्नछत्र मंडळ, इथं खूप रोज अन्नछत्र चालतं इथं चांगल्या पद्धती, अन्नछत्र मंडळ असेल, किंवा आमचं सकाळचं 6:30चं महिला भजनी मंडळ असेल. ही सगळी निरपेक्ष भावनेने सगळी मंडळी सेवा करतात, त्यांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. सर्वात मोठं या प्रवचनमालेला माझ्या घरातली मंडळी, गुरुवर्य दादा नेहमीप्रमाणे शेवटच्या दिवशी उपस्थित असतात. आई माझी इथं उपस्थित असते. माझे बंधू, खरं तर यशवंत महाराजांचा सकाळीच मला फोन आला. ते आता बागलकोटमध्ये कर्नाटकमध्ये आहेत. आता अलीकडे त्यांनी कर्नाटकची जबाबदारी घेतल्यामुळे कर्नाटकामध्ये मठही आपला झाला, त्यामुळे बागलकोटलाच ते राहायला आहेत, आणि त्यांनी तिथली सगळी जबाबदारी घेतल्यामुळे त्यांनी सकाळी मला अगदी 7:30-8लाच फोन केला, आणि अगदी फोनवरती रडायच लागले. म्हणलं का हो, काय झालं बापू. काय नाही म्हटले, आज श्रावणाची आठवण यायला लागली. म्हटले शेवट दिवस कधीच चुकवला नाही त्यांनी, पण आज सकाळी त्यांनी मला त्यांच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद पोच केले. माझे बंधू मनोज महाराज मध्ये एक दिवस येऊन गेले. माझा बंधू किरण अगदी चांगले वक्ते आहेत, स्वतः डॉक्टर आहे.
माझी बरीचशी परंपरेची जबाबदारी तो मला जरी वेळ नसला तर तो सगळी सांभाळतो. ही सगळी मंडळी, घरातली मंडळी आज आलेली आहेत. त्यामुळे एखाद्या माणसाला काय लागतं सुख, पारमार्थिक आणि प्रापंचिक, ते सगळं सुख गुरुरे दादाच्या आणि आईच्या आशीर्वादाने माझ्या पदरामध्ये पडलं आहे. आणि त्या सुखाला एक चांगल्या पद्धतीचा मुलामा देण्याचं काम या बार्शीकरांनी केलेलं आहे. या बार्शीकरांचे उपकार कधीही विसरू शकत नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये सुखदुःखाचे प्रसंग येत असतात, कधीकधी दुःखही होत असतं. मुलीला जर विचारलं, इथं माता भगिनी खूप आहेत, एखाद्या मुलीला जर विचारलं की तुझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता आणि सगळ्यात दुःखाचा क्षण कोणता, तर ती मुलगी म्हणेल की माझ्या आईवडिलांच्या जवळ राहणं हा माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण, आणि माझ्या आईवडिलांना सोडून जाणं सासरला लग्न झाल्यानंतर हा माझ्या जीवनातला सगळ्यात दुःखाचा क्षण. माझी परिस्थिती मात्र फार वेगळी झाली आहे. मला कळे नाही की माझं नेमकं काय होतं आहे. माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं आयुष्य वर्षभरातलं जर दुःख कोणतं असेल तर बार्शीतल्या शेवटचा जो प्रवचन असतं त्या दिवशीचं दुःख मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. याचं कारण आहे, कारण महिनाभर ज्यांच्याबरोबर राहिलो, ज्यांच्याबरोबर वाढलो, ज्यांच्या घराघरामध्ये फिरलो, त्या सगळ्या बार्शीकरांना सोडायचं आणि वर्षभर आता पुन्हा मंदिराकडे म्हणजे प्रवचन पुन्हा करण्याकरता इथं बसता मिळणार नाही. हे सगळं जिथं बसलं की जिथं जी माणसं दिसतात ती दिसत नाहीत. त्यामुळे आजचं प्रवचन सांगतेचं म्हणून जरी आनंदाचं असलं तरी या सगळ्यांना सोडून पुन्हा आपल्याला वर्षभराचा विरह करावा लागतो, हे मात्र दुःखाचं आहे. त्यामुळे अशा सुखदुःखामध्ये अडकलेला एक माझ्यासारखा सामान्य जीव आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण प्रेम करत आला म्हणून ही प्रवचन मला चालली. आज भगवंत मंदिरामध्ये जर बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही कोपऱ्यामध्ये कुठं जागा उपलब्ध नाही, इतकी गर्दी प्रचंड आहे. कुठं सगळीकडे जिकडं बघाल तिकडे ही भाविकांची, माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, गर्दी आहे. विशेष या प्रवचनाचं मला आपल्याला सांगायचं आहे. साहेब आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, आमदार साहेबही या प्रवचनाला सांगतेला प्रतिवर्षी ते येतात. त्या पद्धतीने याही वर्षी ते स्वतःहून या ठिकाणी सांगता कधी आहे हे विचारायचं आणि त्या दिवशीचं नियोजन अगोदरच लावून ठेवायचं आणि तो दिवस रिकामा ठेवून या प्रवचनवालेकरता त्यांनी यायचं. साहेबांचंही या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देत असताना मी त्यांना सांगेन, साहेबांना सांगेल, आपल्या सगळ्यांना जी नवीन आमचे मस्के सर आलेले आहेत यांना सांगेल की या प्रवचनामध्ये खूप तरुण मुलं या प्रवचनामध्ये यावर्षी मला दिसून आली. खूप तरुण मुलं, आणि त्या तरुण मुलं जेव्हा प्रवचनाला येतात आणि आल्यानंतर दर्शन घेऊन गेल्यानंतर त्यांचे आईवडील माझ्याकडे यायचे आणि म्हणायचे, महाराज की आमचा मुलगा प्रवचनाला येतोय, त्या मुलानं काही कामधंदा नाही केला तरी चालेल पण प्रवचनाला येतोय याचा अर्थ त्याच्या सात्विक वृत्ती निर्माण झाली. इतक्या आनंदाने त्या आईवडील त्या मुलांकडे बघत असताना त्यांना जो आनंद वाटतो त्या आनंदाने खऱ्या अर्थाने ही भगवंतांनी फार मोठी सेवा माझ्याकडून करून घेतली याचा आनंद वाटतो. पुन्हा एकदा ही सेवा भगवंत चरणी समर्पित करत असताना आपण जे भरभरून अशा पद्धतीचं प्रेम या बोधले घराण्यावर करत आला. मी आपल्याला अनेकदा बोललो की जेव्हा घरी आता आमच्याकडे ते यादी असते कोणाकोणाच्या घरी जायचं काय जायचं, आणि ती यादी बघायला लागल्यानंतर मग कधी कधी 5-5 घरं 10-10 घरं, आणि त्या घरात गेल्यानंतर त्या घरातल्या लोकांचा उत्साह, त्या घरातल्या लोकांचा आनंद, त्या घरातल्या लोकांची स्वागत करण्याचे असलेली तयारी, मग त्या गल्लीतले सगळे लोक गोळा होणार, घरातले लोक गोळा होणार. अगदी त्यांच्यातली मुलगी जरी सासरला गेली असली तर तिला म्हणणार तू पंचमीला नाही आलं तरी चालेल पण महाराज ज्या दिवशी येतात ना त्या दिवशी घरी ये. इतकं प्रेम त्या घरातल्या लोकांनी माझ्यावर करावं. आणि मग मला पुन्हा जुने आठवतात दिवस की मी दादांबरोबर या बार्शीमध्ये जेव्हा येत होतो लहानपणी, तेव्हा मला आज एक दिवस आठवतं आहे की एकदा आम्ही रात्रीच्या वेळेला 10च्या पुढं 11 वाजता या बार्शीमध्ये आलो आणि आमच्या गावाकडे जायचं होतं धामणगावला. तेव्हा शेवटची गाडी 10ची आहे, शेवटला आपल्याला सोलापूरला जायची गाडी 10ची. ती गाडी आमची नेमकं चुकली आणि चुकल्यानंतर बस स्टँडला आल्यानंतर सांगितलं गाडी नाही म्हटल्यानंतर प्रश्न पडला की आता काय करायचं. सकाळच्या पहिल्या गाडीने जायचं पण मुक्काम कुठं करायचा. तेव्हा बार्शीमध्ये कोणाचाच परिचय नव्हता, त्यामुळे दादांच्या बरोबर मी पहिला मुक्काम बार्शीच्या स्टँडवर केलेला आहे. तो दिवस मला आज आठवतो. दादांच्या बरोबर मी तर लहान होतो, मला काय कळायचं आहे, पण दादांनी आमच्या पहिला मुक्काम मला बार्शीच्या म्हणले आता आपल्याला कुठंच जाता येत नाही, झोप इथं, म्हणून त्या बाकड्यावर मला मांडीवर घेतलं. दादा तसेच बसले, रात्रभर बसले आणि पहिल्या गाडीने आम्ही आलो. ज्या बार्शीमध्ये पहिला मुक्काम आम्ही स्टँडवर केला त्या बार्शीमध्ये आज कुठल्याही घरात गेलं तर हे घर माझंच आहे. इतका आनंद मला या बार्शीमध्ये दिला, बस झालं, बाकी काही नको आहे. त्यामुळे या बार्शीच्या चरणी नतमस्तक होतो. आपण जे प्रेम केला ते अखंड पद्धतीने प्रेम अशा पद्धतीचं राहावं एवढ्या भावना व्यक्त करतो. जास्त वेळ आपला घेत नाही. मी महिनाभर झालं बोलतच आलेलो आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन थांबतो.
महत्त्वाच्या 2 सूचना फक्त लक्षात घ्या. 7:10 झालेले आहेत. आपल्याला 8 ते जास्तीत जास्त 8-10 1 तासामध्ये आपल्याला समारोपाचा कार्यक्रम उरकून घ्यायचा आहे. तर त्यामुळे जगदाळे सर याचं नियोजन अगदी वेळेत करतील. आपण त्यांनी सांगितलेल्या सूचना तंतोतंत पाळाव्या आणि सगळा कार्यक्रम झाल्यानंतर गुरुवर्य दादांचं आशीर्वचन आहे. आशीर्वचन झाल्याशिवाय पसायदान नाही आणि आपला नियम आहे पसायदान झाल्याशिवाय उठायचं नाही. मला माहीत आहे आज तुम्ही तर माझ्या माहितीप्रमाणे 5 वाजताच इथं येऊन बसलेला आहात जागा पकडण्याकरता, कारण आज नवीन नवीन जागा आलेली असतात ना. नवीन म्हणजे सर तुमच्याकडे बघतो साहेबांकडे साहेबही आजच आलेले आहेत. त्यामुळे आज खरं तर साहेबांची इकडे जागा असायची, पण साहेबांनी दुपारी जगदाळे सरांना फोन केला की मी थोडंसं मागं बसलं तर मी म्हटलं साहेब तुमच्याकरता खुर्ची ठेवलेलीच आहे, नाही असं नाही. तर साहेब तिथं येऊन बसले. जोशी मॅडम आमच्या रोज येतात, यादव मॅडम आमच्या रोज येतात न चुकता. यादव मॅडम जोशी मॅडमनी खरं तर ही प्रवचनं ऐकावी. इतका मी मोठा नाही, पण ती पुत्रप्रेमाने माझी ही प्रवचनं जोशी मॅडम यादव मॅडम ऐकायला बसतात. म्हणून मी सगळ्यांना धन्यवाद देतो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद